1 ते 9 अंकामध्ये सगळ्यात पॉवरफुल अंक कुठले असतात? जे विषम अंक आहेत ते सगळ्यात जास्त पॉवरफुल आहेत. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19, 28 आहे त्यांचा भाग्यांक 1 आहे आणि त्याच्यावर सूर्यग्रहाचा प्रभाव आहे. ज्यांच्या जन्मतारखा 3, 12, 21, 30 आहे त्यांच्यावर गुरुग्रहाचा प्रभाव आहे. ही लोक तुम्हाला राजकारणात जास्त दिसतात, समाजकारणात जास्त दिसतात आणि 5 अंक सुवर्णमध्य साधणारा नंबर आहे 5. खूप बॅलन्स करतात, हे पूर्ण फॅमिलीला बॅलन्स करू शकतात. अंबानींच्या घरामध्ये सगळे तुम्हाला 19 अंकाचीच लोक जास्त, सगळेच अगदी धीरूभाई अंबानींपासून सगळे 19 तारखेला जन्मलेली लोक आहेत. धनदायी अंक तर खूपच छान सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. तुमचं पूर्ण नाव, प्रत्येक अक्षराला जो मी एक एक अंक सांगितलेला आहे त्याची जी टोटल येते, त्याचा जो नंबर येतो त्याच्यावरून आम्हाला कळतं की प्रगती कशी होणार आहे किंवा नोकरी करताय, बिझनेस करताय, त्याच्यामध्ये काय अडचण येऊ शकते. म्हणजे ते पूर्ण नावाची टोटल तुमची आर्थिक परिस्थिती दाखवतो. आणि पूर्ण नावामध्ये मी जे म्हणाले धनदायी अंक, पूर्ण नावामध्ये जर गडबड असेल तर त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राजयोग असूनही उपयोग नसतो. नमस्कार मंडळी, अनसीन मराठीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. असं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट योगायोगाने घडत नसते, त्यामागे काहीतरी कार्यकारण भाव असतो किंवा काहीतरी संकेत असतो. आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमागे सगळ्यात महत्त्वाचा संकेत असतो तो म्हणजे अंक. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत. आज आपण अंकशास्त्राबद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनीषा राक्षे मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. नमस्कार. पहिल्यांदा मला प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यांना ॲप्रिशिएट केलं आणि त्यांना खूप आवडला आहे व्हिडिओ, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. हो मॅडम, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो की म्हणजे अंकशास्त्र नक्की काय असतं, ते कसं काम करतं. तर मग आता माझा पहिलाच प्रश्न असा असेल की 1 ते 9 अंकामध्ये सगळ्यात पॉवरफुल अंक कुठले असतात? अच्छा, 1 ते 9 अंकामध्ये जे विषम अंक आहेत ते सगळ्यात जास्त पॉवरफुल आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये 6 अंक पण पॉवरफुल आहे. ओके. तर 1, 3, 5, 9 आणि 6 या अंकाला खूप महत्त्व आहे आणि त्या अंकाची लोक खूप स्ट्रॉंग असतात, तर आणि भाग्यशाली पण आहेत. तर पहिल्यांदा मी 1 अंकाचं सांगते तुम्हाला. ते अतिशय सामर्थ्यवान आणि मनाने मजबूत असतात. अधिकार प्राप्त होतो त्यांना, महत्त्वाकांक्षी असतात. परत जे पण गोष्टीमध्ये हात घालतील ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आणि नेतृत्व करायला खूप आवडतं त्यांना. त्यामुळे खूप विविध क्षेत्रामध्ये आपल्याला 1 अंक दिसतो. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19, 28 आहे त्यांचा भाग्यांक 1 आहे आणि त्याच्यावर सूर्यग्रहाचा प्रभाव आहे. तर 1 अंकाची व्यक्ती प्रॉपर जो 1 आहे ती पण तुम्हाला वेगळी दिसतील, 10 अंकाची वेगळी दिसतील, 19 अंकाचीही आणि वेगळी दिसतील आणि 28 अंकाची सुद्धा वेगळी दिसतील. याचं कारण सांगते की लोकांच्या मनात असं येऊ शकते की 1 अंक भाग्यवान आहे तर मग आम्हाला काय अडचण आहे, आमची तारीख 28 आहे. बरोबर. कारण तिथे परत 2 आणि 8 येतो, चंद्र आणि शनीचा प्रभाव येतो. 19 म्हटलं की 1 आणि 9 येतो आणि 1 म्हटलं की प्रॉपर 1 येतो, 10ला परत 1 शून्य असतो. त्याच्यामुळे 1 अंकाची व्यक्ती प्रॉपर जर आपण त्याची टोटल केली तर भाग्यशाली तो नंबर आहेच आहे, पण इतरांच्या तुलनेने 28ला इतरांच्या तुलनेने थोडं कमी यश मिळू शकतं. ओके. आणि परत त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स पण आहेत की नंबर आहे, नाव आहे, सही आहे, कुंडली आहे. बरोबर. त्याप्रमाणे ते सगळं बदलत जातं. आणि परत अंक 3 तोही स्ट्रॉंग नंबर आहे, गुरुचा नंबर आहे. ज्यांच्या जन्मतारखा 3, 12, 21, 30 आहे त्यांच्यावर गुरुग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे ही पण अंकाची लोक तुम्हाला खूप स्ट्रॉंग आणि जिथे तिथे त्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळत असते, कारण गुरुचा नंबर आहे तो. बरोबर. ही लोक तुम्हाला राजकारणात जास्त दिसतात, समाजकारणात जास्त दिसतात, स्वतःहून मदतीचा हात असतो, ही एक चांगला मित्र बनू शकतात. आणि कुणी काही मदतीचा हात मागितला नाही आणि समोरचा अडचणीत असेल तरीही स्वतःहून ते पुढे जातात. इवन घरामध्ये सुद्धा 3 अंकाची जर लोक असतील तर ती
अख्ख्या घराला पूर्ण सांभाळतात. म्हणजे बायकोच्या जागी बायको, आईच्या जागी आई, असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. आणि ही पण खूप चांगल्या ठिकाणी दिसतात तुम्हाला. मग बांधकाम व्यवसाय असेल, हॉटेल व्यवसाय असेल, जिथे लोखंड वापरलं जातं तिथे पण ही लोक तुम्हाला जास्त दिसतात. आणि शिक्षण क्षेत्रातही आहेत ही लोक. त्यामुळे 3 हा अंक पण खूप स्ट्रॉंग आहे. आणि 5 अंक हा तर मध्यावर सुवर्ण मध्य साधणारा नंबर आहे 5. कारण 1 ते 4 नंतर लगेच 5 येतो आणि 5 मध्यावर आहे आणि त्याच्यानंतर लगेच 6, 7, 8, 9 हे अंक येतात. म्हणजे ही लोक सगळ्यात जास्त बॅलन्सिंग आहेत. खूप बॅलन्स करतात. हे पूर्ण फॅमिलीला बॅलन्स करू शकतात. बुद्धिमान आहेत आणि चिकाटी कमी पडते थोडी. कारण कारण देवाने कसं केलंय, आपण माणूस हे म्हटल्यावर प्रत्येकाला गुणदोष दिलेले आहेत बघा. प्रत्येकाला आहे. मग ते अंक परत्वे अंकांप्रमाणे जर तुम्ही बघितलं ना तर ते आपल्याला पटतातही. की तुम्ही जर अंकाची भाषा समजली ना तुम्हाला, आपल्याला प्रत्येकाला, तुम्हाला म्हणण्यापेक्षा मला म्हणायचंय, आपल्याला प्रत्येकाला ही जर भाषा कळली अंकांची तर आयुष्य खूप सुसह्य होतं. कारण आपल्याला आपले प्रॉब्लेम कळतात. बरोबर. ड्रॉबॅक्स कळतात की मी कुठे चुकतोय. हे जर कळलं ना तर मला सांगा तुम्ही की अडचण राहू शकते का? नाही राहू शकत. त्यामुळे 5 अंक सुवर्णमध्य साधणार आहे. अतिशय बुद्धिमान. ही तुम्हाला CA क्षेत्रात, वकिली क्षेत्रात जास्त काम करताना दिसतील. जिथे बुद्धी वापरली जाते त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला 5 अंकाची लोक दिसतील. आणि ही पण घराला खूप सांभाळतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही खूप प्रॅक्टिकल आहेत पण ही जास्त इमोशनल आहेत. कारण आपण रॅन्डमली विचार करतो 5 अंक बुधाचा, बुद्धी वापरली, हां हे प्रॅक्टिकल आहे, असं नाहीये. उलट ही जास्त तुम्हाला इमोशनल दिसतात. त्यांचं जर मन सांभाळलं समोरच्या व्यक्तीने तर निश्चितच त्यांच्यासारखं कोणी माणूस नसतो. पण देवाने काय केलंय, त्यांना भाग्यशाली बनवलंय. म्हणजे ह्या लोकांना सहज गोष्टी उपलब्ध होतात. विषम अंक हा विषम अंकाची सर्व लोक भाग्यवान का असतात त्याचं कारण सांगते. कारण ते मनाने पहिली गोष्ट स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे येणाऱ्या संकटाला ते फाईट करू शकतात. पहिली गोष्ट ही आपोआप कुठली गोष्ट होत नाही. कारण आतून आहेत ह्या गोष्टी, आतून ते स्ट्रॉंग आहेत. म्हणून त्यांच्यावर कुठलाही प्रसंग आला तरी ते फाईट करू शकतात. तर ही लोक बुद्धीशी निगडीत काम करत असल्यामुळे विविध व्यवसाय दिसतात. पण त्यांना काय दिलंय देवाने की चिकाटीचा अभाव दिलाय, आळशीपणा दिलाय, थोडं चालढकलपणा, कधी कधी त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही असं. म्हणजे प्रत्येकात ड्रॉबॅक्स आहेत. पण आपण त्या ड्रॉबॅक्सवर मात करू शकलो ना तर मग आपल्यासारखं माणूस नाही असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाला ड्रॉबॅक्स आहेत पण कमी करता येतात न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून. कारण तुम्हाला ड्रॉबॅक्स, गुणदोष आम्ही सगळं सांगतो. मग आपोआप त्या गोष्टी घडायला लागतात ज्या की चुकीच्या आहेत, त्याच्यावर मात केली जाते. मग आता आपण वळूयात नंबर 6 कडे. हा तर लक्ष्मीचाच अंक आहे. 6 लक्ष्मीचं वरदान असतं यांना. आणि खूप 6, 15, 24 कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे भाग्यांक 6 आहे. जसं मी म्हणाले की 6 प्रॉपर शुक्र आहेत. 15 म्हटल्यावर येतो रवी आणि बुध. 24 येतो 2 आणि हर्षल, 2 चंद्र 4 हर्षल, असं हे कॉम्बिनेशन आहे. म्हणजे बरोबर त्या व्यक्तीमध्ये तशाच क्वालिटी आहेत 2 ग्रहांच्या. 15 मध्ये रवी आणि बुध येतो. त्यामुळे 15 अंकाला पण मास्टर नंबर म्हटलेला आहे न्यूमरॉलॉजीमध्ये. 19, 15 हे खूप मास्टर नंबर आहेत. अंबानींच्या घरामध्ये सगळे तुम्हाला 19 अंकाचीच लोक जास्त, सगळेच अगदी धीरूभाई अंबानींपासून सगळे 19 तारखेला जन्मलेली लोक आहेत. त्यामुळे आपल्याला जर असं वाटत असेल की मी या अंकावर आहे पण अजून काही घडत नाहीये किंवा घडलं नाहीये तर तुम्ही ते घडवण्यासाठी प्रयत्न नावातल्या माध्यमातून करू शकता. कारण सहीमध्ये जर थोडीशी अडचण असेल तर ती बघितली. अंककुंडली पण खूप मोठा विषय आहे याच्यामध्ये सुद्धा. जर आपण ते बघितलं तर नक्कीच ड्रॉबॅक्स कळू शकतो आणि आपल्याला त्या ध्येयापर्यंत जाता येतं. तर 6 अंक कसा आहे की तो लक्झरीचा अंक आहे. त्या व्यक्तींना त्या सगळ्या गोष्टी आवडतात की ते, आणि सौंदर्याचे भोगते असतात. कलाक्षेत्रामध्ये ही लोक खूप छान असतात. दिसायला अतिशय सुंदर असतात. त्यांचे डोळे अतिशय सुंदर असतात आणि जिथे जाईल तिथे त्यांची छाप पडते. म्हणजे त्यांना रिस्पेक्टही मिळतो, वाहवा होते त्या लोकांची.
आणि लक्ष्मीचा अंक आहे, त्यामुळे उपलब्धता खूप असते की सगळ्या गोष्टी सहजच मिळतात त्यांना. तसाच आहे 9 अंक. 9 अंक खूप स्ट्रॉंग आहे. ज्यांच्या जन्मतारखा 9, 18, 27 आहे त्यांचा भाग्यांक 9 आहे आणि त्याच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तर मंगळाच्या व्यक्ती आपल्याला माहिती आहे की आक्रमकता असते, धाडस असतो, तेवढाच उत्साह आहे, जोम आहे. बरोबर. म्हणजे त्या एखाद्या व्यक्ती आजारी पडली ना तर त्यांच्या स्पंदनाने ते त्यांना बरं करू शकतात. म्हणजे ते जवळ जरी बसले, एक धीर दिला तरी ते लोक बरी होऊ शकतात, इतकी त्यांच्याकडे पॉवर असते. मनाची शक्ती प्रचंड आहे 9 अंकाच्या लोकांची. त्यामुळे 9 मध्ये 9 मिळवला तर 9च येतो. म्हणून हे विषम अंक खूप स्ट्रॉंग आहेत. बरोबर. आणि ते भाग्यशाली पण आहेत. मग आता 9 मध्ये परत 18 पण येतो. मग 1+8 येतो, म्हणजे शनी आणि रवी असं कॉम्बिनेशन असलेलं ते व्यक्तिमत्व आहे. 27 मध्ये पण तसंच आहे, 2 आणि 7 आहे, म्हणजे नेपच्यून आहे आणि चंद्र आहे. त्यामुळे हा सगळा एकूणच कसं आहे ना की खूपच अभ्यासपूर्वक गोष्टी आपण कराव्या लागतात. बरोबर. पण हे नक्की सांगेल की सम अंक हे थोडेसे डाऊन असतात किंवा तेवढा स्पार्क नसतो आणि विषम अंक हे स्ट्रॉंग आहे. त्यांना पुल्लिंगी म्हटलंय आणि सम अंकांना स्त्रीलिंगी म्हटलंय. बरोबर. म्हणून ते चांगले नाहीत असं नाहीये, ते इमोशनल आहेत. बरोबर. ते मनाने विचार करतात आणि विषम अंक हे मनाने विचार करत नाहीत, ते बुद्धीने विचार करतात. म्हणून ते स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला फरक जाणवेल, आपल्या मैत्रिणींचा ग्रुप असेल आणि तुम्ही तारखा चेक करा, तुमच्या लक्षात येईल की ही कशी आहे, सम अंकाची किंवा 2 अंकाची किंवा 1 अंकाची आपली मैत्रीण कशी. तुम्ही तुमचं स्वतः जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की कोण कसं आहे. आणि मॅडम सांगतात त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. आपण 7 अंकाबद्दल बोललो नाही, म्हणजे 7 अंकाबद्दल तुम्ही काय नाही, सांगाल? 7 अंक हा विषम अंकच आहे. ऍक्च्युली 7 अंक हा विषम अंक आहे. पण कसं होतं ना की तो एक न्यूट्रल ग्रह आहे, नेपच्यूनचा ग्रह. त्यामुळे त्यांना तितकं यश. आणि 7 अंकाला 7 आणि 2 या नाण्याच्या 2 बाजू सांगितल्यात. जे 7 हा चंद्रासारखाच आहे. तो जरी विषम अंकामध्ये येत असला तरी पण त्याचा स्वभाव आहे ना चंद्रासारखा आहे. न्यूट्रल ग्रह आहे. तो ज्याच्याबरोबर असतो त्याच्याबरोबर तसं काम करतो. आता समजा 1 अंकाच्या व्यक्तीबरोबर तो काम करत असेल तर त्याच्यात धडाडी दिसेल तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये. पण हीच व्यक्ती जर 2 अंकाबरोबर 6 अंकाबरोबर काम करत असेल तर मग ती त्याच्यासारखीच काम करते. थोडक्यात असं. पण तो पण चांगला नंबर आहे 7. पण संशोधनाचा नंबर आहे, अध्यात्माचा नंबर आहे, यांच्यामध्ये पण खूप चिकाटी आहे. पण तो चंद्रासारखाच आहे, शीतल. त्यामुळे त्याला असं स्ट्रॉंग नंबर म्हणता येईल असं मला वाटत नाही. पण ते मनानेच विचार करतात. आणि 4 आणि 8 या नंबर बद्दल काय सांगाल तुम्ही? मला वाटतं मागच्या पॉडकास्टमध्ये थोडंसं बोलली आहे मी 4 आणि 8 बद्दल. हे पण सम अंकच आहेत 4 आणि 8. पण कसं आहे, 4, 13, 22, 31, 8, 17, 26 ह्या जर नंबरचा विचार केला आपण तर 13 मध्ये येतो रवी आणि गुरु, हे 2 ग्रह येतात. 31 मध्येही तसंच होतं की रवी आणि गुरु येतो, ते मिळून 4 आहे. जर 1+3 केलं तर 4 येतो. तर ही उलट ना, ही 4 अंकाची लोक तशी खूप स्ट्रॉंग आहेत. ही क्रांती घडवू शकतात आयुष्यामध्ये. त्यांनी ठरवलं तर ते काही करू शकतात. मॅम, 4 आणि 8 या अंकाबद्दल तुम्ही काय सांगाल? मागच्या वेळेला मी थोडंसं बोलली होती 4 आणि 8 बद्दल. कसं आहे, 4 अंकावर हर्षल ग्रहाचा प्रभाव आहे आणि 8 अंकावर शनी ग्रहाचा प्रभाव आहे. तर 4 आणि 8 हे 1 ते 9 अंकापैकी खरंच खूप बुद्धिमान आणि चांगली लोक असतात. ही माझी PhD ॲक्च्युली 4 आणि 8 वरच आहे. तर 4 आणि 8 हे स्ट्रायव्हिंग नंबर म्हटलं आहे यांना. त्यांना संघर्षमय अंक म्हटलं आहे. तर त्यांना थोडा इतरांपेक्षा तुलनेमध्ये जरा वेळ लागतो कुठली गोष्ट होण्यासाठी. त्यांना तो स्ट्रगल करावा लागतो. म्हणून तर या अंकांना विषम अंक यांना भाग्यवान म्हटलं आहे, कारण त्यांची कामं सहज होताना दिसतात. आणि यांना अगदी छोट्यातली छोटी गोष्ट जरी करायची असली तरी त्यांना लेट होतं. मग विचार करा, त्यांना आयुष्याचा हा पाथ आहे, लाईफ पाथ, त्यांना किती स्ट्रगल करावा लागत असेल. पण एकच सांगते की स्ट्रगल जरी करावा लागत असेल त्यांना, तरी सुद्धा 35-40 नंतर त्यांचा उत्कर्ष होतो.
आणि उलट मी तर असं म्हणेल की आधी ते स्ट्रगल करून असं छान काय म्हणतात टक्के टोणपे खाऊन ते स्ट्रॉंग होतात आणि मग कुठलीही अडचण वाटत नाही. फक्त 4 आणि 8ला स्वतःचे अंक वापरता येत नाहीत. त्यांना इतर अंकांचा वापर करावा लागतो. वापर करणं म्हणजे काय की मग मोबाईल नंबर असेल, गाडी नंबर असेल, फ्लॅट नंबर असेल, या सगळ्यामध्ये इतर अंकांचा वापर म्हणजे एक योग्य नंबरचा आम्ही त्यांना ते सजेस्ट करत असतो. ओके ओके. असं काही 4 अंक 8 अंक आहे म्हणून घाबरण्याचं असं काहीच कारण नाही आहे. त्यांना ते यश ते खेचून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये मुळातच आहे. आता आपण सगळ्या अंकांबद्दल बघितलं, पण अजून एक अशी खूप लोक आहेत जी म्हणतात की अंक कसे आयुष्यावर परिणाम करू शकतात, कसं शक्य आहे ते? तर मग अंक कसे आयुष्यावर परिणाम करतात, तुम्ही काय सांगाल? मी खरं सांगते, मी तर मागच्या एपिसोडला पण बोलले होते की माझा स्वतःचाच विश्वास नव्हता, म्हणजे ज्योतिषशास्त्रावरच नव्हता. मग अंकशास्त्र हळूहळू मला समजायला लागलं किंवा मी शिकले त्याच्यामध्ये. तेव्हा मला स्वतःच्या स्व अनुभवावरून जास्त कळलं की नाही, हे खरंच आपल्या आयुष्यावर काम करत असतात. कारण आपण सकाळी उठल्यापासून अंकांशीच तर गणितं मांडत असतो की आता किती वाजलेत. आता तुम्ही मला बोलवलात 11 वाजता, मी बरोबर 11 वाजता पोहोचले. मग त्यासाठी सकाळचं नियोजन, इतक्या वाजता पोहोचायचं, इतक्या वाजता उठायचंय. म्हणजे आपण सगळेच जण अंकांचाच वापर जिकडे तिकडे करत असतो. मग अंक म्हणजे मोबाईल नंबरमध्ये पण अंकच आहेत. तुमचा पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, अकाउंट नंबर, गाडी नंबर. मग तुम्ही विचार करा ना की आपल्या आयुष्यावर ते किती काम करत असेल. हे स्पंदनशास्त्र आहे. अंकशास्त्र हे व्हायब्रेशनचं शास्त्र आहे. त्यामुळेच तर आज तुम्ही आम्ही भेटलो किंवा आपल्या बर्थडेट्स जमत आहेत म्हणून आपण भेटलो, अशी ती छोटी छोटी कारणं असतात. प्रत्येक मनुष्य जेव्हा तुमच्या आयुष्यात येतो ना, तर त्यासाठी एक कारण असतं. मग जर तुम्ही ते अनुभवलत की आज माझी बेस्ट फ्रेंड समजा तू झाली आहेस, तर तुझा नंबर माझा नंबर मॅच होतोय का, हे पण बघणं गरजेचं असतं. किंवा आता वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत, एकच मित्र किंवा मैत्रीण आपली जीवाभावाची होते. मग जेव्हा तुम्ही ते नंबर बघाल तर तो लक्षात येतो की हा माझा मित्र अंक आहे, त्यामुळे माझं या व्यक्तीशी जास्त पटतंय. किंवा एखाद्याबद्दलच आकर्षण निर्माण होणं, हे म्हणजेच न्यूमरॉलॉजी आहे. ओके. व्हायब्रेशन आहे. मग ते जर तुमच्या माझ्यात व्हायब्रेशन आहे, मग ते अंकांमुळेच आहे असं तुमच्या लक्षात येईल. बरोबर. हे प्रत्येकाने एकदा बघण्याचं शास्त्र आहे. मला पण क्युरियोसिटी वाटली म्हणून मग मी कदाचित त्याच्यामध्ये ओघाओघाने काम करायला सुरुवात केली. बरोबर. तर अंक खूप काम करतात. केवळ न्यूमरॉलॉजी तुम्हाला तुमचा शुभ दिवस, शुभ महिना कसं जाईल, वर्ष कसं जाईल, हे सगळं सांगतं. आता बघा, लग्न ठरवताना सुद्धा त्या मुलाची जन्मतारीख काय इथपासून असतं, किंवा त्या वधूची जन्मतारीख काय, ती मॅच होतीये का, कुंडली मॅच होतीये का, या सगळ्या गोष्टी अंकांशीच निगडीत आहे. अंक आपल्या आयुष्यावर 100% काम करत असतात. आता तुम्ही बोलताना मित्र अंक म्हणाले, म्हणजे कुठल्या अंकाशी चांगली मैत्री होऊ शकते, किंवा लग्नाच्या बाबतीत असू द्या, तर ते काय आहे नेमकं? प्रत्येक अंकाला मी म्हणाले की एक एक ग्रह आहे. ती जेव्हा ग्रह मैत्री होते ना, तेव्हाच ते अंक मॅच होत असतात. तर आता विषम अंकांना जर विषम अंकच मित्र अंक होऊ शकतात. जसे की एक अंकाला 1, 3, 5, 7, 9 हे विषम अंकांचे मित्र अंक आहेत. मग 2 अंकाला कोण मित्र अंक आहेत? 2, 4, 6, 9 हे त्यांचे मित्र अंक आहेत. 3 अंकाला परत विषम अंक आला, हा 1, 3, 5, 7, 8, 9 हे त्यांचे मित्र अंक आहेत. 4ला 2 मित्र अंक आहे. 2, 4, 6, 2, 4, 1 त्याचा 3 अंक मित्र अंक नाहीये. 5, 7, 8, 9 4 आणि 8 ची जोडीच असते. म्हणजे म्हणजे प्रेम सुद्धा 4 आणि 8 वाले एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसतात. म्हणजे मुलं झाली तरी त्यांना 4 आणि 8 वरच जन्माला येतात. म्हणजे तो 4 आणि 8 काही एकमेकांचा पिच्छा सोडत नाहीत, असं असतं. आणि 4 वाल्यांना 1 अंक जास्त फेवरेबल जातो आणि 8 वाल्यांना 5. त्यांनी या अंकाचे वापर केले ना, तर खरंच म्हणजे सुसह्य होतं आयुष्य.
वापर करणं म्हणजे परत तेच सांगते की नंबर, मोबाईल नंबर, गाडी नंबर ते घेणं, वापरणं. मग तसं असतं तर चॉईस नंबर आज मिळाले नसते आपल्याला ना. आणि त्यामुळेच विरोधातले कुठले असतात की बाबा यांचं कधी जमूच शकत नाही, यांनी तर लग्न करूच नये, असं कुठले आहेत का? हे बघा, आजपर्यंत आता आपण पॉडकास्ट करतोय, आजपर्यंत ज्यांची लग्न झाली आहेत आणि मी जर हे बोलले की ह्यांच्याशी करूच नाही, पण ज्यांची झाली आहेत त्यांची लग्न पण टिकली आहेत ना. बरोबर. हो की नाही? इथून मित्र अंक हे नाही हे मी सांगू शकते, पण ह्यांनी याच्याशी लग्न करूच नाही, कारण आता आजकाल लोक मुलं स्वतः लग्न ठरवायला लागले. बरोबर. पण अडचण येऊ शकते हे मी सांगू शकते की काय बाबा यांचं पटू नाही शकत हे मी नक्की सांगू शकते. असं आहे. तर आपण येत होतो 5 अंकाचे मित्र अंक. ते इथे परत विषम अंकच मित्र अंक असतात त्यांचे. 1, 3, 5, 7, 8, 9 5 अंकाचे पण हे मित्र अंक आहेत. 6 अंकाला 2, 3, 6, 9. तुमच्या लक्षात येईल की 2 आणि 6 अंकाला मित्र कमी आहेत, मित्र अंक कमी आहेत. म्हणजे ही लोक इंट्रोवर्ड असतात ना, त्यामुळे यांचं खूप खूप कमी जणांशी पट्ट म्हणण्यापेक्षा हे खूप विचार करून कोणाच्या जवळ जातात. आणि हे विषम अंकाची इतक्या मित्रपरिवार असतो ना यांचा की खूप प्रत्येक जण जीवाचा वाटतो त्यांना की ही पण माझी मैत्रीण आहे, ही पण छान आहे, ही पण छान आहे. पण त्यातल्या त्यात 2 आणि 6 वाले खूप विचारपूर्वक मैत्री करतात. म्हणजे तो एक स्वभाव असतो त्यांचा की खूप जवळ कोणाच्या जायचं नाही आणि खूप छोटं सर्कल असतं, खूप छोट्या सर्कलमध्ये राहतात. 6 अंक पण. आता 7 अंकाला पण मित्र अंक तसे खूप छान आहेत. 1, 3, 5, 7, 8, 9. मी तर बहुतांशी ना 7 आणि 8 ची लग्न झालेली खूप बघितली आहेत. म्हणजे 8 अंक 7ला खूप अट्रॅक्ट करतो आणि खूप सपोर्ट होतो त्यांचा एकमेकांना. 8 अंकाने आणि जास्तीत जास्त 3, 5, 7 यांच्याशीच विवाह केल्यास तो उत्तम विवाह म्हटला जातो. पण ॲक्सिडेंटली ते 4 आणि 8च एकत्र येतात आणि त्यांचा विवाह होतो. पण त्यांचं खूप प्रेम असतं बरं एकमेकांवर. असं नाही आहे की पटत नाही, डिवोर्स होतो, असं वगैरे काही नाही. पण पण अडचणी येतात. आता कसं असतं, पत्रिका का बघतात लग्न करताना की पुढे संसार नीट चालावा, की समजा आता काही अडचण असेल तर एकाची पत्रिका तरी बाबा चांगली आहे. म्हणजे काय होतं की संसार करताना त्याचा उपयोग होतो. मग 4 आणि 8ला अडचण आली तर एकत्र येऊ शकते कधी कधी. बरोबर. त्यामुळेच एका योग्य आपल्या नंबर बरोबर विवाह करणं उत्तम असतं. ओके. असं आहे. आणि 8 अंकाचं मी बोलले की त्यांना 2 शी अजिबात पटत नाही. 2 अंकाशी 8 वाल्यांचं. म्हणजे ते चांगले पेअर होऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वादविवाद होऊ शकतात, कारण तो चंद्र आणि हे शनी आहेत. बरोबर. तर त्यांचे मित्र अंक 4, 3, 5, 7, 8 एवढाच त्यांनी वापर करावा. आणि तुम्ही पण आता हे ऐकताय तर तुम्ही पण अशा जोड्या बघितल्या तर 4 आणि 8च पार्टनर पण कधी कधी होतं आणि पार्टनरशिप पण करू नये की मग जेणेकरून नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा आपण आधीच योग्य नंबरचा वापर करून किंवा ते तशीच पार्टनरशिप बघून केलं तर त्याचा जास्त फायदा होतो. 9 अंक परत विषम अंक आहे, त्यांनाही मित्र अंक विषम अंकाचे जास्त असतात, पण ह्याचं 2 अंकाशी पण पटतं, कारण चंद्र आणि मंगळ आहे. 1, 2, 3 ह्यांचं जास्त पटत नाही 5 अंकाशी, कारण तो मित्र अंक नाही आहे त्यांचा. पण फक्त 5 अंक म्हणून नाही, बाकी पण गोष्टी बघायला लागतात. कधी कधी काय होतं, डेस्टिनी नंबर मॅचिंग असतो, मग त्या व्यक्तीशी चांगलं पटू शकतं. तर 1, 2, 3, 6, 7, 9 या अंकांचं खूप पटतं. 9 आणि 8चं नाही जमत, कारण शनी आणि मंगळ आहे. तर 9 आणि 8नी विवाह करू नये. म्हणजे आता मागे ज्यांचे झालेत त्याबद्दल आपण नावातले व्हायब्रेशन त्यांचे बदलून ते सुरळीत सगळं करू शकतो. आणि जे आता विवाह इच्छुक आहेत त्यांनी या गोष्टींचं थोडंसं बघितलं तरी फायदा होऊ शकतो. ओके. आता बोलताना डेस्टिनी नंबरचा उल्लेख केला आपण, तर मग डेस्टिनी नंबर म्हणजे काय असतो? येस. आता बघा, जन्मतारीख आणि पूर्ण जन्मतारखेची टोटल. आता जर 29 तारीख आहे तर 2 + 9 बरोबर
11 येतं आणि +1 + 1 2 येतं. म्हणजे पहिला भाग्यांक आहे तो आहे, पहिला अंक आहे भाग्यांक म्हणजे 2. पूर्णची टोटल सगळे नंबर्स, महिना पण आणि पूर्ण सालाचा नंबर, शतकाचा नंबर ॲड केल्यावर तो असतो प्रारब्ध अंक. त्याला डेस्टिनी नंबर म्हणतात किंवा दैव अंक म्हणतात. भाग्यांक आणि प्रारब्ध अंक असे 2 अंक आपल्याला असतात. मग त्या अंकांचा आपण आयुष्यामध्ये जर वापर करायला लागलो, आता समजा तुम्ही स्वतःच्या भाग्यांकाप्रमाणे जरी गोष्टी वापरायला लागलात, जे 1 अंकाचे आहेत, जे 2 अंकाचे आहेत, तरी सुद्धा फायदा तुम्हाला होताना दिसेल. तर हे आहे डेस्टिनी नंबर, म्हणजे प्रारब्ध अंक, पूर्णची टोटल आणि भाग्यांक, ह्या गोष्टी बघितल्या जातात. ओके. आणि मग अंककुंडली म्हणजे काय असतं? हां, आता तो खूप वेगळा विषय आहे अंककुंडली. पहिल्यांदा मी सांगितलं की भाग्यांक प्रारब्ध अंक काय असतो. हे तर मला वाटतं की सगळ्यांना समजेल की आपली तारीख आणि पूर्णची टोटल असतो प्रारब्ध अंक. बरोबर. तर पूर्ण जी बर्थ डेट आहे, तर ते ग्रह नुसते अंक नसून वेगळे वेगळे ग्रह आहेत. म्हणजे ही ज्योतिषशास्त्राची एक शाखाच आहे, कारण ते ग्रहांचा अभ्यास आहे. आपण न्यूमरॉलॉजी म्हणजे आपल्याला असं वाटतं अंक, पण त्या अंकांना ग्रह आहेत आणि ते ग्रह म्हणजे तुमच्यावर होणारा प्रभाव आहे. आता समजा रवी ग्रहाची क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत, म्हणूनच ती धडाडी दिसते, बरोबर ना. तर अंककुंडलीमध्ये जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 12 घरांचा अभ्यास आहे, तसं न्यूमरॉलॉजीमध्ये नवग्रहांचा स्टडी आहे. 1 ते 9 अंक म्हणजे 1ला रवी, चंद्र, गुरु, हर्षल, बुध, शुक्र, नेपच्यून, शनी आणि मंगळ, हे नवग्रहांचं हे कुंडली मांडण्याची एक पद्धत आहे न्यूमरॉलॉजीमध्ये. मग पहिल्या स्तराला धर्म म्हणतात, व तिथे आहे 3, 1, 9 अंक. दुसऱ्या स्तरावर आहे 6, 7, 5 म्हणजे शुक्र, नेपच्यून, बुध आहे. आणि शेवटच्या स्तरावर आहे त्याला सत्व, रजतम किंवा धर्म, अर्थ, काम असंही म्हणतात. त्या स्तरावर आहे 2, 8, 4 जे चंद्र, शनी आणि हर्षल ग्रह. मग हे ग्रह मांडताना, अंककुंडली मांडताना जन्मतारखेतले शतकाचा अंक घ्यायचा नसतो. नाही तर सगळ्यांच्यात, तुमच्या माझ्यात सगळ्यांच्यामध्ये 1, 9 येईल किंवा रवी आणि मंगळ येईल, मग तो लिहायचा नसतो. तर जन्मतारीख समजा आहे 12, 5, तर 12, 5, मग 1, 2, 5 या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हे अंक आहेत. आता समजा 1973 आहे पुढे, तर तो 1, 9 घ्यायचा नाही, 7, 3 घ्यायचा. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये 1, 2, 5, 7 आणि 3 म्हणजे गुरु, चंद्र, बुध या ग्रहाचं कॉम्बिनेशन असलेलं त्या व्यक्तीचं गुणधर्म त्या व्यक्तीत दिसतात. मग परत व्यावहारिक पातळीवर काय नाही आहे, मिसिंग ग्रह काय आहेत, त्या ग्रहावर मग त्याचा परिणाम होणार आहे की नाही होणार आहे, असं सगळं अंककुंडलीमध्ये. म्हणजे एक जन्मतारीख आमच्याकडे आली की त्या व्यक्तीचं स्वभाव, त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, त्या व्यक्तीला कशामध्ये यश आहे, किंवा मुलं असतील तर त्यांना कुठल्या शिक्षणामध्ये यश मिळेल, आरोग्य काय असू शकतं किंवा कुठला त्रास होऊ शकतो, हे सगळं कुंडलीमधूनही कळतं. ओके. तर आणि कुंडलीमधून कळल्यानंतर उपाय पण केले जातात आणि छोटे पण उपाय आहेत. नावातल्या बदलाचा एक वेगळा पार्ट आहे, तो खूप स्टडी करूनच द्यावा लागतो. पण अंककुंडलीमध्ये जे मिसिंग ग्रह आहेत त्याचे ग्रहांचे यंत्र म्हणा किंवा रत्न सुचवले जातात. तर हे सगळं आपल्याला केवळ एका जन्मतारखेवरून कळतं. पण ही बेसिक आहे कुंडली. मी हे जे सांगितलं ते अगदी बेसिक सांगितलं, याच्यामध्ये पण अजून भरपूर गोष्टी आहेत. बरोबर. त्यातच समोरासमोर भेटल्यावरच त्या गोष्टी जास्त क्लिअर करता येतात आणि त्या पर्सनलाइज लेवलवर जाऊन सांगता पण येतात. करेक्ट. आणि धनदायी अंक काय असतो मग? धनदायी अंक तर खूपच छान सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, तुम्ही आमच्याकडे आले की जन्मतारीख, नाव आणि ते जे प्रत्येक अक्षराला एक एक नंबर दिलेले आहेत न्यूमरॉलॉजीमध्ये. तर पूर्ण नाव, मिडल नेम,
पती असेल तर नवऱ्याचं नाव लिहावं लागतं आणि आडनाव. या तीनही नावांची जी प्रत्येक अक्षराला जो मी एक एक अंक सांगितलेला आहे त्याची जी टोटल येते, त्याचा जो नंबर येतो, त्याच्यावरून आम्हाला कळतं की प्रगती कशी होणार आहे, किंवा नोकरी करताय, बिझनेस करताय, त्याच्यामध्ये काय अडचण येऊ शकते. म्हणजे ते पूर्ण नावाची टोटल तुमची आर्थिक परिस्थिती दाखवतो. आणि जर तिथे काही गडबडी असेल, कारण न्यूमरॉलॉजीमध्ये मास्टर नंबर्स आहेत, काही मास्टर नंबर्स आहेत की त्याच्याने त्यांना फायदाच होतो. त्या प्रत्येक नंबरचे अर्थ आहेत वेगळे वेगळे, धनदायी अंकांचेही संयुक्त अंकांचेही अर्थ आहेत वेगळे वेगळे. तर त्या धनदायी अंकामध्ये जर मास्टर नंबर कुठले आहेत तर 14 आहे, 19 आहे, 15 आहे. तर त्याच्याने तुम्हाला फायदा होतो. आणि समजा जर काही अडचणीचे नाव असेल की कर्ज होणार आहे, किंवा कोर्ट कचेऱ्या होणार आहेत, किंवा काही आर्थिक फटका बसणार आहे, किंवा हा अस्थिरच नंबर आहे, किंवा अस्थिरता येईल तुमच्या आयुष्यामध्ये, नुकसान होईल किंवा झालेलं आहे, हे सगळं त्या नंबरवरून कळू शकतं. ओके. मग मी काय करते की गॅजेटप्रमाणे नावातला बदल, मग तो एका मास्टर नंबरवर तो धनदायी अंक आणायचा. मास्टर नंबरवर आणणे म्हणजे काय की पूर्ण नावामध्ये एखादा अल्फाबेट वाढवायचा, कारण त्या प्रत्येक अक्षराला एक एक व्हॅल्यू आहे. जर आता समजा 13 अंकावर येते, तोचा अर्थ चांगला नाहीये, मग एखादा अल्फाबेट ऍड करून तो 19 वर आणणे, 15 वर आणणे, किंवा 14 वर आणणे, हे काम आम्ही करतो की धनदायी अंक एक चांगल्या नंबरवर आणून ते गॅजेट करायला सांगतो. मग गॅजेट केल्यानंतर ते नाव तुमचं ऑन पेपर तसं राहतं. मग तुम्हालाही स्वतःला जाणवायला लागतं की अरे, हे केल्यानंतर माझ्या फायनान्शियल गोष्टींमध्ये ग्रोथ होतीये, फायदा होतोय, हे सगळं म्हणजे समोरच्याला ते जाणवतं. बरोबर. मग हे काम असतं धनदायी अंकाचं. पूर्ण नावातला बदल करणे म्हणजे धनदायी अंक. हा फायनान्शियल नंबर आहे. हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. ओके. आणि जे आपण लग्नाची तारीख ठरवतो, तर त्याच्यामध्ये अंकशास्त्राचा काही रोल असतो का? आणि मग असेल तर मग तो कसा? बरोबर, खूप छान प्रश्न आहे हा. बहुतांशी कसं असतं की तुमची दोघांची, वधूवरांची जन्मतारीख बघितली जाते. आणि काहींच्या आयुष्यामध्ये जे 4-8 वाले आहेत ना, त्यांच्या लग्नाच्या तारखा आपोआप 4-8 वरच आलेल्या असतात. आता जर हे पॉडकास्ट बघत असतील लोक, तर त्यांना नक्की कळेल आपली 26ला झाली आहे, आपला 8ला झाली आहे तारीख. आणि इवन जे नॉर्मल नंबर्स आहेत की 1, 2 त्यांच्याही लग्न तारखा 19-20ला झालेल्या आहेत. असं काही नाही की 4 आणि 8लाच ते जाणवतं. पण तारखा बघून करायचे असतात लग्न. कारण आता बघा, ज्यांच्या जन्मतारखा 2-6 आहेत, त्यांनी जर 6, 15, 24 या तारखांना लग्न केलं तर ते जास्त संपन्न आयुष्य त्यांचं होऊ शकतं. ओके. तारखेला, लग्नाच्या तारखेला पण खूप महत्व आहे. कारण त्यावेळेला तुमचं ते सगळं बघितलं जातं, बळ की कसं आहे. लग्न टिकण्यासाठी, सुसंवाद होण्यासाठी, संसार सुखाचा होण्यासाठी तारखा बघणं खूप महत्वाचं असतं. ओके. आणि त्या बघितल्या पाहिजेत. कारण मी बघितलेलं आहे की चुकीच्या तारखा जर असतील तर गडबडी झालेल्या आहेत. केवळ तारखेमुळे होईल असं पण नाही की तारीख गडबडीची झाली म्हणून यांच्या आयुष्यात अडचण आहे असं नाही. ते सर्वांगाने तो अभ्यास करावा लागतो की नावात काय आहे, जन्मतारखेत काय. जसं मी म्हणाले, पूर्ण तारखेमध्ये पण गडबड असेल तर त्या आर्थिक फटका बसू शकतो जर ते जर चुकीचं असेल. आणि आर्थिक ओढाताण झाली की भांडणाला सुरुवात होत असते. पहिली गोष्ट ही आहे. त्यामुळे हे एकदा ना प्रत्येकाने चेक केलं की माझं काय आत्ताचं स्टेटस आहे, किंवा माझं धनदायी अंक काय आहे. तो जर कमी असेल तर तो वाढवता येतो ना. छोटेसे उपाय आहेत पण ते खूप आयुष्यभर आपल्याला साथ देतात. बरोबर. किंवा एक बदललेली सही किंवा नाव हे आयुष्यभर आपल्याला साथ देतं. आणि वारंवार सह्या बदलायच्याही नसतात. सही बदल हा एकदाच करायची गोष्ट आहे. आणि ती कशी करता सही, त्यालाही महत्व आहे. ओके. त्यामुळे ते सगळं मी व्यवस्थित ताळमेळ बसवून एकदाच ते एक नावातला बदल दिला जातो किंवा सहीतला बदल. त्याने काय होतं की एक बदललेली सही ना
आपल्याला ओव्हरऑल फायदे देतं, भविष्य घडवण्याचं काम करतं. मी बोलले तर आरोग्यही चांगलं राहतं. कारण मी मागे सहितला बदल केल्यानंतर काही जणांना म्हणजे प्रकृती पण त्यांची ठणठणीत झाली किंवा नावातल्या व्हायब्रेशननी. मॅम, वैचारिक स्पंदनं आणि व्यावहारिक स्पंदनं नेमकं काय असतं? अच्छा. वैचारिक आणि व्यावहारिक स्पंदनं म्हणजे पूर्ण व्यक्तीचं नाव, मग मधलं नाव, आडनाव, नाव, आडनाव आणि मिडल नेम याचा स्टडी करावा लागतो. जसं धनदायी अंकामध्ये आपल्याला व्हायब्रेशन्स बघता येतात की तो आर्थिक परिस्थितीचा नंबर असतो किंवा फायनान्शियल नंबर असतो. त्याचप्रमाणे वैचारिक आणि व्यावहारिक स्पंदनांमध्ये स्वर आणि व्यंजनं वापरून फोड करता येते नावाची. त्याच्यावरून नावाच्या फोडवरून असं कळतं की जो पहिला स्वर जिथे वापरले जातात AEIOU हे जे स्वर आहेत ते नावातले स्वर काढून आणि व्यंजनाचे नंबर्स घेऊन त्याचं एक चार्ट तयार करता येतो. तर समजा मनीषा नाव आहे तर A, मनीषामधला A, I आणि परतचा A. मग ह्याची टोटल करायची, कारण प्रत्येक अक्षराला एक एक नंबर आहे. A + I येतं 3 वर. म्हणजे त्या व्यक्तीचे विचार गुरुग्रहाचे आहेत असं लक्षात येतं. ही स्वरांची फोड झाली. आणि उरलेले जे नंबर्स, उरलेले जे अक्षर आहेत M, N, S, H ह्याची आता टोटल करायची असते. तो असतो व्यावहारिक नंबर. वैचारिक आणि व्यावहारिक स्पंदनं याच्यावरून कळतात. मग 3 आणि 8 म्हणजे मग या व्यक्तीला व्यवहारात कसं यश मिळेल व्यावहारिक स्पंदनांमध्ये हे कळतं. म्हणजे स्वर आणि व्यंजनांची नावाची फोड केल्यानंतर जे नंबर्स येतात त्याच्यावरून त्या व्यक्तीचे विचार कळतात आणि त्याने व्यवहारामध्ये त्याला कसं यश आहे, कुठला नंबर येतो. कारण नंबरला वेगळे वेगळे ग्रह आहेत आणि ते ग्रह तुमच्या आयुष्यात मी म्हणाले काम करतात किंवा बेनिफिट्स मिळवतात किंवा नुकसान करतात. तर 3 आणि 8 असं जर आलं असेल तर 3 मध्ये त्या गुरुचे त्या व्यक्तीमध्ये गुणधर्म आहेत. 8 अंक आला म्हणजे मी ज्योतिष शास्त्राकडेच काम करेन असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही कुठल्या क्षेत्राकडे काम करताय ह्या व्यावहारिक स्पंदनांवरून कळतं. ओके. म्हणजे केवळ नावाची फोड केली जाते, त्याच्याने तुमची व्यावहारिक आणि वैचारिक स्पंदनं कळतात. आणि तुम्ही आत्ता काय परिस्थितीत आहात आणि काय केल्याने काय उपाय करता येतील हे सगळं त्याच्यावरूनही समजतं. ओके. मॅडम, पण मी असं बघितलंय की अनेकदा असं होतं की काही काहींचे नंबर्स पण खूप चांगले असतात, कुंडलीत पण राजयोग वगैरे लिहिलेला असतो, पण तरी सुद्धा त्यांना आयुष्यात फारसं यश मिळत नाही किंवा ते कायम दुःखी वगैरे असतात. तर मग हे कशामुळे घडतं? खूप छानच प्रश्न विचारलाय की पत्रिकेमध्ये राजयोग आहे पण तरी पण काही कळत नाहीये, किंवा असं तर सांगितलं की खूप उच्च शिक्षण होईल पण शिक्षण झालेलं नाहीये, किंवा खूप मोठा व्यावसायिक होशील पण ते झालेलं नाहीये. तर असं जेव्हा प्रश्न घेऊन जातक माझ्याकडे येतो तेव्हा मी बघितलेलं आहे की लक्षात घ्या, ज्यांच्या तारखेमध्ये, ज्यांच्या सहीमध्ये आणि पूर्ण नावामध्ये, मी जे म्हणाले धनदायी अंक, पूर्ण नावामध्ये जर गडबड असेल तर त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राजयोग असूनही उपयोग नसतो. कारण नावातच गडबड आहे, सहीत गडबड आहे, सगळ्या कसं आहे सोशल लाईफमध्ये तुम्हाला आपल्याला नावानेच बोलवलं जातं ना. मग ही नावातली व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. मग ती व्हायब्रेशन्सच काम हे शास्त्र करतं. मी पुन्हा पुन्हा बघा तेच सांगते की हे व्हायब्रेशन स्पंदनं खूप महत्वाची आहेत. असं एकदाही, म्हणजे आज मी 23 वर्ष झाले काम करतेय, असं एकदाही घडलेलं नाही की जन्मतारीख किंवा सही किंवा पूर्ण नाव खूप छान आहे, खूप चांगल्या नंबरवर येत आहे आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचण आहे. अडचण आहे म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचण असते. आणि खूप आता मागच्या पॉडकास्टमध्ये पण खूप ज्या लोकांनी ॲनालिसिस करून घेतलं
काही लोकांच्या सयांमध्ये अजिबात बदल केलेला नाहीये, करावा लागला नाहीये. मग अशा वेळेला सांगतो की नो चेंजेस. पण जर खरंच अडचण दिसत असेल तर मग असं जाणवतं की नाही बाबा ह्यांनी करून घेतलं पाहिजे. तिथेही जबरदस्ती नसते, ती अनालिसिस करून सही नाव सांगितलं जातं. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही करा, असं माझं सजेशन पहिल्यापासून आहे. कारण कसं आहे ना, हा एक नाजूक विषय असतो, एक श्रद्धा असायला लागते. पहिली गोष्ट कुणीतरी सांगतंय फायदा होईल म्हणून करा असं नाहीये. शेवटी हे थोडंसं वेळखाऊचं पण काम आहे. कारण आज करून दिलं आणि उद्या फायदे होतील असं अजिबात नाही. त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळवायचे आहेत. कारण इतके वर्ष जी तुमची सही निगेटिव्ह नंबरवर आहे, तर त्याचे जर इतकी वर्ष जर तुम्ही ती वापरत आहात तर थोड्याशा कालावधीमध्ये लगेच आपल्याला बेनिफिट्स होतील असं नाही. त्याला थोडा वेळ लागतो. परंतु मागच्या पॉडकास्टमध्ये ज्यांनी करून घेतले त्यांना काही लोकांना फायदे झालेत, नोकऱ्या लागलेल्या आहेत. ज्यांनी नोकरीसाठी माझ्याकडे अप्रोच झाले त्यांचे फोन आलेत मला की मॅम काम झालंय. म्हणजे काहींचं झटकनही रिझल्ट मिळतात, काहींना 4 आणि 8 वाल्यांना थोडा वेळ लागतो. कारण त्यांना तसंही उशिरा मिळतात गोष्टी, तर थोडा त्यांना वेळ लागतो. पण असंही आहे की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायदे सुरू झालेत असं पण आहे. पण मी म्हणेल की श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने जर तुम्ही कुठली गोष्ट केली तर त्याचा फायदा होतोच. आणि काही लोक असे असतात की ज्यांना त्यांची जन्मतारीखच माहीत नसते, मग त्यांचं व्यक्तिमत्व कसं ओळखायचं? जन्मतारीख माहीत नाही अशी पण बरीच लोक आहेत. किंवा आमच्या बर्थ डेट 1/6च लावली आहे शाळेमध्ये, अशी पण खूप जुनी लोक जे आहेत ते 1/6 लावून टाकायचे पूर्वी फार. तर काय होतं की त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आणि सही बघून सुद्धा खूप गोष्टी कळतात. ओके. आणि ती व्यक्ती काय काम करते, त्याचं प्रोफेशन काय आहे. तर अशी लोक आहेत की तारखाच माहिती नाही आहेत, पण आम्हाला यश पाहिजे. प्रत्येकाला हवं आहे की मॅडम नाही आहे जन्मतारीख, मग आता आम्ही काय करायचं. अशी मागे 2-4 जण येऊन गेलेत आपल्याकडे की कन्फर्म माहिती नाही आहे. मग नावातल्या व्हायब्रेशन चेक करता येतात की ते कुठल्या ग्रहावर आहे आणि ते काय काम करतायत किंवा शिक्षण काय घेते व्यक्ती. हल्लीच्या मुलांचा तो प्रॉब्लेम येत नाही, सगळ्यांच्या तारखा परफेक्ट असतात. पण जी जुनी लोक आहेत पण फायदा पाहिजे, ती लोक सुद्धा अप्रोच होतात. केवळ नावावरून आपल्याला अडचण दूर करता येते. ओके. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ती कुठल्या नंबरवर आहे, ग्रहावर आहे, हे तुम्हाला कसं कळतं. थोडंसं त्यांच्याशी बोलल्यानंतर कामाची पद्धत किंवा काम काय करतायत याच्यावरून एक अंदाज येऊ शकतो की आणि कुठल्या नंबरचं यांना व्हायब्रेशन दिले तर यांना यश मिळेल हेही कळू शकतं. ओके. तुम्ही काय काम करताना याच्यावर महत्वाचं. तर समजा तुम्ही मीडियामध्ये काम करता तर मग तुम्हाला जास्तीत जास्त 1/6 या नंबरवर फायदा जास्त होईल असं. म्हणजे प्रत्येक प्रोफेशनचा, व्यवसायाचा, शिक्षणाचा एक नंबर आहे. त्यावरून आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी, त्याला यश मिळवण्यासाठी हेल्प करता येते. तुम्ही गेल्या 23 वर्षांपासून या क्षेत्रात काम करताय, तर यात तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आलेले असतील. तर तुम्ही एखादा असा अनुभव सांगू शकता का की बाबा या व्यक्तीच्या आयुष्यात खूप फरक झाला, म्हणजे खूप बदल झाला या सगळ्या गोष्टींमुळे, असा एखादा अनुभव? खूप अनुभव आहेत. म्हणजे अगदी लग्न ठरवण्यापासून त्यांनी व्यवसाय काय करायचा त्या स्ट्रगलपासूनचा प्रवास, असे 1-2 नाही आहेत, असे खूप आहेत की त्यांनी सुरुवातीपासून सल्ला घेतला आणि आजपर्यंत घेत आहेत. अगदी लग्न ठरवण्यापासून, लग्न होण्यापासून की ह्या मुलीशी करू का, ही तारीख आहे मॅडम, आणि व्यवसाय करायचा आहे तर हा योग्य आहे का, मग मी ह्याची सुरुवात नावापासून, त्याच्या कंपनी नेमपासून करून देणं, आणि आता घर घेण्यापासून, अशा सगळ्या गोष्टी भरपूर. म्हणजे एकदा एक क्लायंट जोडलं गेलं ना की ते कायम आपल्याशी संपर्कात राहून त्यांना तसे रिझल्ट्स मिळत जातात. तर अशी एक नाही अनेक आहेत की ती फॅमिली होऊन जाते. की अजून एक कपल आठवतं मला की खूप अडचणीत होते. मग त्यांना योग्य सल्ला दिला. त्यांच्या जन्मतारखा एकमेकांना मॅच नव्हत्या. मग तिथेच कुठेतरी गडबड होते की विचार जुळत नाही आहेत.
एकमेकांचे, जुळतही नव्हते. आणि मग त्यांना मी ते पती होता 3 अंकावर आणि पत्नी होती 2 अंकावर. तर काय व्हायचं, त्यांच्या विचारांचा गोंधळ व्हायचा. मग मी त्यांना 6 नंबरचं एक सही दिली होती दोघांना. कारण दोघांचे कॉमन नंबर ट्रेंड आहे तो 6 आहे. आणि संसार टिकवण्यासाठी किंवा तुम्हाला आयुष्य खूप संपन्न आणि लक्झरी हवी असेल तर 6 नंबर खूप चांगलं काम करतो. पैसा हवा असेल, स्टॅबिलिटी हवी असेल तर 6 नंबर चांगलं काम करतो. मग मी त्यांना 6 नंबरची सही दिली होती. आज ते खूप छान संपन्न आयुष्य जगतायत. वाद वगैरे काही नाहीये, जे की अक्षरशः डिव्होर्सवर आली होती ती केस त्यांची. पण आता छान आहे सगळं. वा. अशी खूप आहेत उदाहरणं. म्हणजे एकूण तुमच्याशी बोलण्यातनं अंकशास्त्राबद्दल तर माहिती मिळालीच, पण जर तुमच्या मेहनतीला जर या सगळ्या गोष्टींची जोड असेल तर तुम्ही नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, हे सुद्धा लक्षात आलं. आणि आपल्या प्रेक्षकांपैकी सुद्धा काहींना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधू शकता. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छित असाल तर नक्की सांगा. नक्कीच. कसं आहे की जन्मतारीख, नाव आणि सही हे खूप महत्त्वाचं आहे अंकशास्त्रामध्ये. प्रत्येकाने ते तपासून बघितलं पाहिजे की माझं नाव किंवा सही कुठल्या नंबरवर येते. आणि असं ते व्हायब्रेशन लिहून त्याचे खूप चांगले फायदे झालेले मी बघितलेत आणि होत आहेत. तर प्रत्येकाने एकदा हे केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि आपल्या आयुष्य संपन्न कसं जास्तीत जास्त करता येईल. हे बघा, नाव केल्याने चमत्कार होईल, असं होईल असं अजिबात नाही. तुम्हाला मेहनतीची जोड ही लागणारच आहे. बरोबर. मेहनत करावीच लागते. पण कसं असतं, काही जणांना मेहनत करूनही काही मिळत नसतं. मग अशा वेळेला वाटतं नाही, काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे एकदा बघून घ्यावं. नुकसान होत नाही, फायदाच होतो. आणि खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा मी बोलेल प्रेक्षकांचे. त्यांनी मागच्या एपिसोडला पण खूप छान प्रतिसाद दिला आणि पुन्हाही त्यांनी नवनवीन व्हिडिओज बघून स्वतःच्या ज्ञानामध्ये भर पाडून घ्यावी असं मला वाटतंय. आणि संपर्क करायचा असेल तर 10 ते 6 या वेळेत संपर्क करावा. मॅम, तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला, अनसीन मराठीवर आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला अनसीन मराठीचे पण खूप धन्यवाद म्हणते मी त्यांना. थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे बोलावलं.